राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांना नुकतेच राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले। त्यांच्या या नेमणुकीमुळे राधानगरी मतदारसंघात आनंदाचं वातावरण आहे। आंबेडकर यांनी नेहमीच जनतेशी जोडलेले राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे। आता त्यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचा कारभार देण्यात आल्याने त्यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। प्रकाश आंबेडकर हे नेहमीच त्यांच्या साधेपणासाठी व लोकाभिमुख वृत्तीमुळे चर्चेत राहिले आहेत। राधानगरीमधला पाणी पुरवठा, शैक्षणिक सुविधा आणि आरोग्य क्षेत्रातील प्रकल्पासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले। गावागावातील आरोग्य केंद्रे सुधारणे, रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे तसेच स्थानिक रोजगारासाठी योजना तयार करणे यासारखी कामे त्यांनी प्राधान्याने हाताळली आहेत। राधानगरी मतदारसंघातील विकास कामासोबतच राज्यभरातील आरोग्य सेवेचे प्रश्न सोडवण्यासाठी आंबेडकर प्रयत्नशील राहतील असा जनतेचा विश्वास आहे। त्यांनी स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचं वचन दिलं आहे। ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शहरी भागातील हॉस्पिटलमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांचा विशेष भर असेल। राधानगरीतील जनता तसेच राज्यभरातील नागरिकांनी त्यांच्या या पदाचं स्वागत केलंय। प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा जनतेशी जोडलेला नेता आरोग्य मंत्रालय चालवणार असल्याने आरोग्य क्षेत्रात लक्षणीय प्रगती होईल असं स्थानिकांचं मत आहे। आमदार प्रकाश आंबेडकर यांना आरोग्य मंत्रालयाचा पदभार मिळाल्याने राधानगरीच्या विकासात एक नवा अध्याय जोडला गेलाय। त्यांच्या या वाटचालीस शुभेच्छा देत राज्यातील जनतेनेही त्यांच्याकडून नवीन बदलांची अपेक्षा व्यक्त केली। मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेत नवा आदर्श निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलंय, ज्याची पूर्तता करण्यासाठी ते पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।